नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 7, 8, 9 जून 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान जबरदस्त वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज असून काही भागात पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर 7, 8, 9 जून 2024 या तारखेला महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस असून काही भागात ढगफुटी सदृश पाऊस देखील अचानक बघायला मिळणार आहे। तर सध्या मान्सून पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून मान्सूनचे आगमन महाराष्ट्रामध्ये झाले आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले असून मान्सून पुढे कोकणातील रत्नागिरी, दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, विजयनगरम, भद्राचलम तसेच बंगालच्या उपसागरातील इस्लामपूरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 7, 8, 9 जून 2024 या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यात अतिवृष्टीचा जोर राहील। तमिळनाडूच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा आणि कर्नाटक राज्याचा परिसर या भागातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर या भागात हलका मध्यम राहील। हैदराबाद, रामगुंडम, जगदलपूर, कांतामल इथे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। रायपूर, कोरबा, राऊरकेला, धनबाद आसपासचा परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। तसे महाराष्ट्राकडे पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी जबरदस्त वाढलेला आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जबरदस्त अतिवृष्टीचा अंदाजा मपासा, बिचेलियम, अंजुनियम, अरोस, बंडा, सावंतवाडी, महापण, कुडाल या परिसरात राहील। कडेगाव, पटेगाव, कणकवली इथे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कासल, पोईप, वायगणी, मालवणलाही अति जोरदार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। अंबोली, चांदगड, रामगडला मुसळधार स्वरूपात राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, धामणे, राणकुंडे, कानापूर, नेटूर, गोंजी आसपासचा परिसर, रामणघागरा वगैरे या भागात बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर अजरा, नेसारी, अड्डाला, कुरणवाडी, गारगोटी, कापसी, कडेगाव, पटेगावलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मालजाटी, चिकोडी, सल्लगा, निपाणी, मोरगोड, राधानगरी, इस्पोर्ली, कागल मुसळधार पावसाचा अंदाज राहील। इचलकरंजी, कोल्हापूर, परोळा, संगरूळ, किनीकोडाली, अष्टा येथे मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। पश्चिम भागामध्ये कणकवली, पोंडा, राधानगरी, खारेपटण, गगनबावडा, कुणकेश्वर, रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर इथे अति जोरदार पावसाचा अंदाज राहील। राजापूर, रायपटण, लांजा, बेलकर, पूर्णागड, वडापेठ, रत्नागिरी, संगमेश्वर, माखनसन, देवरुख या बऱ्याच ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच मेढा, औडाले, सातारा जिल्ह्याचा परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्यात इस्लामपूर, रामपूर, पोलूस, तासगाव इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। बेटा, कराडलाई मुसळधार स्वरूपात राहील। मायाणी, पुसेबली, औंध, वडोज, निंदाल, देवाडी तसेच लगतचा परिसर मोल, तिक्सल, सातारा, कोरेगावला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज या परिसरात राहील। पश्चिमेकडे जोर वाढलेला असून अरळ, आरवाडे व सोटपोट मध्यम जोरदार स्वरूपात राहील। किनारपट्टीकडे जोर वाढलेला असून माखनसन, लोटे, चिपळूण, दहागाव, खेड, चाकदेव व सोटपोट, दापोली, पाचपण, निकलसीत, मंदनगरलाई मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे।
तसेच सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये नांदल, फलटण, खंडाळा, वाईलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे बराड, शिंगणापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। अकलूज, माळशिरस, वेलापूर, पिलवी, भालवणीला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। म्हसवड, दिघाची, आटपाडी, चिंकी, सांगोळे जोरदार पावसाचा अंदाज आहे। गिरडीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे मंगळवेढा, मारवाडे, कुरुळ, बिल्हाटी, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैन, घोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। तुळजापूर, वडला, तांदवडी, मूल, अंगार, शेतपलकर, कमलाई मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। अति जोरदार पावसाचा अंदाज बेमले, टेंभुर्णी, कुरुळवाडी, वांगी, केरन, खोंडे, सेल्सेस, परांडा, बिगवण, केटूर, बेगोंडोड या भागामध्ये बघायला मिळणार आहे। लुसुंबे, बारामतीला जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशीन, कर्जत, करमाळा, बिटकेवाडी, श्रीगोंदा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जामखेड, काडाष्टी, अंबळनेरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। राळेगाव, सुरेगाव आणि अहिल्यानगर, टाकळी, डोकेश्वर, आले आणि नारायणगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। कुडगाव, शिरळ, मागा, घोडेगाव तसेच देवळी, प्रवारा, बनास, नेवासा, श्रीरामपूर, तालिकावन, आश्वी, लोणी, संगमनेर, अकोला या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। शिर्डी, बुलतांबा, जवळके, कोपरगावला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे खोटाले, गरवाडी, जुन्नर, ओतूर, नारायणगावला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आंबेगाव, वाडा, पेठला मध्यम स्वरूपात राहील आणि कसमत, चाकण, खेड, पाबल, मलठण, कवटे, शिक्रापूर, भांबर्डे जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुनावले, आळंदी, वाघोली, पुणे, दायरीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिरगाव, कळवण, आंबे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। व्याहाले, शिवापूर, सासवड, जेजुरी, बोर, खंडाळा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चोंडी, पेन, शिरोळ, कोपोली, कसमतला मध्यम स्वरूपात राहील। कर्जत, कुसद, पेठ, नारळला मध्यम स्वरूपात राहील। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याणमली, मीरा भाईंदरला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। शिवाले, वैशाग्रे तसेच सम्राट, गुंडा, खर्डी, वैशाला, इगतपुरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। उंबरपाडा, पिलवी इकडे मध्यम स्वरूपात राहील आणि पालघर जिल्ह्याकडे जोर कमी राहील। गोडमाल, वाडा, उडण, मान्नोर, पालघर इकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर जास्त राहील। इगतपुरी, मुनगाव, त्र्यंबक, मोखाडा, खोडाला, सरवाडा इकडे मध्यम स्वरूपात राहील। समशेरपूर, नांदूर, शिंगोटे, वावी, जवळके, निमगाव, शिन्नर, निफाड, लासलगाव, पाटोदा, नाशिक जोरदार पावसाचा अंदाज आहे। लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, ममदापूर, तालवड आणि लगतचा नांदगाव मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। वणी, डोडांबे, चांदवड, सौदाने, मालेगाव, अंजंग तसेच लगतचा सटाणा, औटी, ताराबादला जोरदार पावसाचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून निमशेवडी, नामपूर, औटी, ताराबाद तसेच साक्री, बॅड, पिंपळनेर, चोरवड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। डोमकाई, दिवी, दुसाने, अंजाले, रणाला, नंदुरबार, शहादा, खरपाली इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्याकडे उत्तरेकडे जोर कमी राहील। चोपडा तसेच गोडी, इसाले, सतरसेन, भालवाडी, पडबिके आणि चिमठाणे, नांदराणी हलका पाऊस या भागात राहील आणि कपांडे, नवारी, परोळा, अंबळनेर, धरणगाव हलका पाऊस राहील। धुळे, अंजंग, अरबी बोकरोडला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तसेच जळगाव जिल्ह्याकडे जळगाव, वसावळ, उडाली, मुक्ताईनगर आणि चोपडा, आव्हाड मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। जामनेर, भोर आणि बडगाव, पाचोरा जोरदार पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये उत्तर भागात चाळीसगाव, साईगव्हाण, अंबला, कन्नड, हतनूर, फुलंब्री, विरामगावला जोरदार स्वरूपात राहील। कालवड, मामदापूर, कुसुमाडी, येवला इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। अळुपा, देवगाव, श्री छत्रपती संभाजीनगर, सनावसी, पिंपरी, लिंबे, जळगाव, गंगापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। धाके, पालदे, गवणे, पैठण, भक्तापूर, बनास, नेवासा जोरदार पावसाचा अंदाज राहील। अमरापूर, बालम, टाकली, बगूर, पाथर्डी, जांभळीला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। जालना जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मंगळूर, रामशेगो, शोटा, तानवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अंबड, पाणीवाडी तसेच तारगाव, जालना, बदनापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। देऊळगाव, राजा, दावडी, हंसाबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। वारी, गवारी, मंगळूर, रामशेगो, छोटा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। बीड जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून बीड, करकम, गेवराईला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठला मध्यम स्वरूपात राहील। धारूरके, जलम, चौसाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणीसगाव मुसळधार पावसाचा अंदाज राहील। धाराशिवकडे जोर वाढलेला असून कळंब, मासा, तारकेट, भूम
पातूर कडा अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। एडशीपेठ, कामेगाव, बेंबळी, तुळजापूर, पैरबंग, पाणेगाव, बार्शी, वडोला, तांदवडी, नळदुर्ग, होर्टी या बऱ्याच भागामध्ये अति जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे पाटण, जिल्हा, तेलंगणा मध्यम स्वरूपात राहील। खिंतोट, औसा, बाळा, लातूर, रेणापूर, बोकडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। लातूर रोड, वडोजूक, चोळकोट, उदगीर, मुरकी, रावणकोला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिणेकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज औराच्या जानी, हलसी, भालकी, बीदर, हणीगाव, जकाल, अरुंदा या भागात राहील। देगलूर, रुद्रलाई मध्यम स्वरूपात राहील आणि परभणी जिल्ह्याकडे मुखेड, कवठा, नरशी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। गंगाखेड, पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर तसेच मट्टा, सेलू, परतुरलाई जोरदार स्वरूपात राहील। आष्टी, पाथरी, मांजरगावलाई मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। नांदेड भागाला मुखेड, भोकर, तमसा, अद्रापूर, बसमत, आडगाव, हिमायतनगरला जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। खोंडलवाडी, धर्माबादला मध्यम स्वरूपात राहील। तसेच शिवानी, जेवली आसपासचा परिसर, हिमायतनगर, ढाकणी, मोरचोंदी, किनवटलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली, औंध, कळमनुरीला मध्यम स्वरूपात राहील। महागाव, माहूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिधाड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळपीर, कर्जनाखेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। विदर्भाकडे पावसाचा अंदाजा बुलढाणा जिल्ह्यात सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बेबी, माहेकर, कुदनापूर, घाटबोरी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। चिखली, खेलवड आणि गिरडा इकडे मुसळधार स्वरूपात राहील। मोठाला, पिंपरी गव्हाली, मलकापूर, देगी, नांदुर्णा, मुक्ताईनगर इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। अकोला जिल्ह्याकडे जळगाव, जमत, पलसी, अंधुणा, पातोडा हलका मध्यम राहील। अकोट, हिरवाखेड इकडे हलका मध्यम बऱ्याच ठिकाणी राहील। अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा इकडे वादळी वाऱ्यासह मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूर, अंजनगाव, सोजी, अचलपूर, ब्राह्मणथडी, अमरावती, बडनेरा या बऱ्याच भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून यवतमाळने लाडके, धारवा, रुई, जवई, अरणी, द्याणी, साक्री, तोंडी, पुसद, खंडाळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पंढरकवडा, घाटंजी, करंजी, निंबुडा, अलिदाबादलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। चंद्रपूर जिल्ह्याकडे वणी, कायर तसेच चंद्रपूर, बदलापूर, गजवालीला मध्यम स्वरूपात राहील। सोनापूर, शिरपूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, देवळी, कोल्हापूरला मध्यम स्वरूपात राहील। वर्धा, तुळजापूर, जामणी, बुरीकोकाटी, अरबी, वडोणा, लाडगड हलका पाऊस बघायला मिळणार आहे। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, पाचगाव, डोरली, कमळेश्वरलाई मध्यम हलका पाऊस नागपूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। आणि भंडारा जिल्ह्याकडे उमरेड, पावनी, खेरगाव आणि अडैलाई हलका मध्यम पाऊस राहील। तसेच गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दिवरी, साक्रीटोळा आणि गोरेगाव, आमगाव, लांजेलाई हलक्या सरींचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। आणि गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता देसिंग, दिघोरी, आमगड, चौकी लगतचा परिसर बघितला असता राजुरी, मोल, सावली, चामोर्शी, गोटलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। गिरवाडा, पाराकोट, एटापल्ली, अहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा पुढील 3 दिवसामध्ये बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।